सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी हा दर्जेदार चौकार. पहिल्या बॉलवर ऍज लाईक हिरो अतिशय चांगली सुरुवात पाहायला मिळते. प्रफुल्लच्या बॅटमध्ये चौकार आला, बॅकफुटला गेला. 4 पॉईंटच्या गॅप मध्ये इथे मात्र नक्कीच पॉवर प्लेचा पुरेपूर लाभ उठत असताना 4 धावाने स्वतःच्या संघाचं अकाउंट श्रीगणेश करत असताना यावेळी थोडीशी लाईन दूर ठेवली होती. यस मिस केल्या, पण आमच्या इशारा करतायत यस इट इज अ वाईड. नक्कीच पाहू शकाल तर दिशा भरकट इथे गोलंदाज राजाची पहिल्या बॉलवर चौकार आला. त्यानंतर मात्र इथे दिशा एक गोलंदाजी पाहायला मिळते. एक ट्रिपल सिंगल मिळली जाईल आणि स्कोरबोर्ड 5 धावा दाखल करून लागावल्या जातात. दुपारचं सत्र आहे आणि अतिशय चांगला सामना. दुसरा राऊंडचा सेकंड राऊंडचा पहिला मॅच बॅकफुटला गेले. इथे अतिशय चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. यामध्ये शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं, क्षेत्र निवडलं डीप एक्स्ट्रा कव्हर आणि प्रफुल्लच्या बॅट मधनं या इनिंगचा अजून एक दर्जेदार राज्यचषक चौकार. आयोजक चेंडू द्यायचा, बॉल द्यायचा आयोजक. स्मॅश बॉल इथे मात्र आलेला आहे. चौकार आला, अतिशय चांगला पट्ट्या प्रफुल्लच्या बॅट पण अजून एक दर्जेदार चौकार डीप एक्स्ट्रा कव्हरला. याआधी कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं मला त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला मी नक्कीच मगाशी म्हटलं होतं. ऑफसाईड झोन आणि एक चांगला झोन यावेळी माझं स्ट्रॉंग झोन मानलं जातं. त्या झोन मध्ये चांगली फलंदाजी प्रफुल्लच्या माध्यमात इथे मला क्षेत्र निवडलाय. मिड ऑफच्या डोक्यावर यावेळी उडवलाय. चेंडू समोर राऊंड होतोय, सीमारेषेचा वेध घेतो आणि इथे मात्र वाईड स्लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा प्रफुल्लच्या बॅट मधला राज्यचषक चौकार. मात्र नक्कीच अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळतं. पहिल्या बॉल पासून आक्रमण नक्कीच जारी आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर एक वाईड, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार ऑन स्कोर बोर्ड पाहू शकता. इथे मात्र 13 धावा लगायला जात आहेत. 3 चौकार हॅट्रिक मध्ये संपादित करतोय चौकारांची इथे प्रफुल्ल मॅन फ्रॉम देदवाडी. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. यावेळी मिड ऑफच्या डोक्यावर उडवला होता आणि लॉइडिश लॉंग ऑफ लाईक चांगला चौकार पाहायला मिळतोय. तो बॉल घेऊन यावी गोलंदाज राजा पुन्हा दिसत जो इथे मात्र सफल झाले होते. ऑप्शन थोडंसं बाहेर. येस पूर्ण पंच आमच्याकडे इशारा करतात. येस इट इज अ वाईड. दिशा भरकटते. सतत त्यांना दबाव पाहायला मिळतोय गोलंदाज बॉलर राजावर. कारण नक्कीच दबाव असेलच. 3 चौका बॅक टू बॅक लगायला त्यामुळे कुठेतरी इथे स्वतःचा संयम बिघडवतोय, संतुलन ठेवत नाहीये आपल्या गोलंदाजीमध्ये आणि अजून एक वाईड इथे पाहायला मिळतोय. वाईड बरोबर संघाची धावसंख्या इथे मात्र नेऊन ठेवली आहे 14 या आकड्यावर. इथे मात्र नक्कीच मिस्टर शोधतोय व्यवस्थितरित्या. बॅटवर हा बॉल आला नाहीये. नक्कीच ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होत असतो. त्याने याआधी देखील पाहिलं आपण 3 चेंडू नक्कीच चौकात धाडले. ऑफसाईडला चांगला बॅटिंग देखील चांगला नजाकत बरी स्ट्रोक देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाले. इथे मात्र ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न पहिला होता. फर्स्टला प्रयत्न एक सिंगल देखील पाहू शकाल. शॉर्ट रिपीट वगैरे लक्ष केलं जातं. एक सिंगल कम्प्लीट केली जाईल आणि आता नव्याने फेस करतोय. इनिंगचा पहिला बॉल म्हणजे लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन या बिरवड संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 15 नफलकर लगायला जातात. आतापर्यंत इथून प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल टीम श्रीगणेश बिरवाडी संघ. यावेळी टप्पू पडल्यानंतर वेगाने निघून गेला. लाईन पाहतात आमचे पंच यस रामजी पाडोळे आमच्याकडे इशारा करतात. येस इट इज अ वाईड. सतत त्यांना 4था वाईड वर पाहू शकाल. या एका ओव्हर मध्ये मोहम्मद शामीने तब्बल 8 वाईड. मोहम्मद समी मॅन पाकिस्तानचा हा गोलंदाज एक फास्ट पेसर गोलंदाज होता. त्याच्या माध्यमातून तब्बल 8 वाईड एका इनिंग मध्ये एका षटकामध्ये पाहायला मिळाले होते. इथे मात्र आतापर्यंत 4 चेंडू नक्कीच
वाईट सोबत पाहायला मिळाले. शेवट पाहू शकाल 5वा बॉल इथे फुलटा सुद्धा मेजवानी होती. फलंदाज मंजित साली परंतु लाभ उठवता आला नाही आणि मिस्टम स्ट्रोक इथे मात्र चेंडू निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये एक डॉट बॉल पाहायला मिळाला. इथे संघर्ष करत असताना बॉलर राजा आणि स्कोर बोर्ड पाहू शकाल 16 धावा धाफलकावर. मागच्या मॅच मध्ये देखील राजाला तब्बल 18 धावा कुठल्या होत्या आणि या मॅच मध्ये देखील ते चित्र पाहायला मिळते. इथे मात्र चांगला बॉल स्विंग पाहायला मिळाला. डावकराचा फलंदाज सातत्याने ज्यावेळी टप्पा पडल्यानंतर बाहेर निघून जातो अडचणीचा सामना करत असतो आणि तेच पाहायला मिळालं. इथे मात्र अडचणीचा सामना केला. मंजितचा टप्पा पडल्यानंतर स्विंग बाहेरच्या दिशेला घेऊन जातो. ही कला मात्र शेवटच्या बॉलवर दाखवली. बॉलर राजाने 16 धावा धाफलकावर लगावल्या जातात. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 16 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 0 विकेट. बॉलिंग मध्ये संकेत सज्ज होतोय दुसरे ओव्हर घेऊन. तोपर्यंत जाऊया DJ कैलासकडे. एका षटकासाठी तब्बल 6 मिनिटं खर्च केली. आपला टाइम रेट देखील ओव्हर रेट देखील पाहायचं आहे. अदरवाईज तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. कारण सामने पाहू शकाल सूर्याच्या प्रकाशातच आम्हाला पार पाडायचे. अतिशय चांगली स्पर्धा. आयोजन कसं असावं तर शहापूर तालुक्यात प्रत्येक स्पर्धा झाली. प्रत्येक स्पर्धेचं देखील आयोजन अतिशय चांगलं होतं. नक्कीच काल परवा मी वसईमध्ये देखील जाऊन आलो. तर शहापूर तालुक्याचं जे आयोजन असतं त्यामध्ये नक्कीच एक वेगळी चमक असते. आणि इथे मात्र राजसाहेबांच्या माध्यमातून राज स्पोर्ट्स लिंगालपाड आयोजित राज चषक 2019 या स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं तर नक्कीच मनाला भुरळ पाडणारं मनमोहक नीटनेटकं असं आयोजन त्याच्या माध्यमातून केलं गेलंय. तिसरा दिवस आहे आज या स्पर्धेचा. नक्कीच राजसाहेबांचं संपूर्ण शहापूर तालुका टेनिस क्रिकेटच्या वतीने नक्कीच हार्दिक सहर्ष करतोय. संकेत दिनकर बॉलिंग मध्ये सचिव राऊंड विकेट ऑन स्ट्राईक. फलंदाज प्रफुल्लच्या बॅटला एज लागते. इथे मात्र शॉर्टरमॅन क्षेत्ररक्षणात जाऊन चेंडू कलेक्ट केला जाईल. एष्टरक्षक जातोय. इथे मात्र फुटबॉल होत आहे परंतु एक सिंगल कम्प्लीट केली जाईल प्रफुल्लच्या बॅटमधनं. पहिल्याच ओव्हर मध्ये प्रफुल्लने तब्बल 3 चौकार बॅक टू बॅक लगावले होते. अटॅकिंग क्रिकेट प्रफुल्लच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. कुठेतरी संयम देखील फार महत्वाचा असतो टेम्परामेंट क्रिकेट मध्ये. तो देखील या बॉलवर पाहायला मिळाला. एक सिंगल कम्प्लीट केली चिकी म्हणजे स्ट्राईक रोटेट केली मंजित कडे. स्कोर बोर्ड पाहू शकाल 17 धावा इथे मात्र धाफलकर लगावला गेला. 17 ऑन स्कोर बोर्ड. संकेत दिनकर नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी. मागच्या मॅच मध्ये फक्त 1 धाव दिली होती. तब्बल 5 बॉल डॉट काढले होते आणि एक विकेट देखील मिळवली होती. संकेत दिनकर यावेळी देखील तशीच गोलंदाजी अपेक्षा आहे. कारण पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्यात राजाने. अबू टप्प्याचा बॉल इथे बॉल ऑफ ड्राईव्ह सेफ शॉट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतात पाहू शकाल मिड ऑन वरनं तिथे चेंडू कलेक्ट करतील. तोपर्यंत एक सिंगल यावेळी देखील कमिट करतो बॅट्समॅन मंजित. षटकाला नक्कीच आतापर्यंत चांगली सुरुवात पाहायला मिळते. संख्येच्या माध्यमातून पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल इथे आल्या. मोठे फटके मात्र येत नाहीये. 16 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हर मध्ये. यानंतर मात्र डबल 2 सिंगल यावेळी मिळतात. ऑन स्कोर बोर्ड 18 धावा धाफलकार लगावला गेल्यात. बॅटिंग करत असताना श्री गणेश गिरवाडी संघ. टप्प्याचा बॉल इथे मात्र उचली घेतोय. स्विंग देखील पाहायला मिळाला. हेच मात्र पाहायला मिळालं पहिल्या मॅच मध्ये संकेत कडनं. तीच गोलंदाजी पुनरावृत्ती करत असताना इथे मात्र अजून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते संकेत कडनं. पहिल्या मॅच मध्ये फक्त एक सिंगल दिली होती आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 3 बॉलवर 2 नंबर खर्च केला. कमबॅक करतोय हातुली संघ आणि संकेत दिनकर. इथे अगो टप्प्याचा बॉल मिस्टर स्ट्रोक या चेंडू हवेत असेल. नो मॅन मध्ये जाऊन चेंडू पडेल. इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द गुड शॉट. हा राज्यचषक दर्जेदार चौकार.
थँक्यू डीजे. इथे मात्र नक्कीच कुटुंबाचा बॉल होता, एलिव्हेशन तितकं चांगलं प्राप्त झालं नव्हतं, परंतु आउटफील्ड फुल फास्ट आहे. नोमाकडे चिडू जाऊन पडला. इथे मात्र चौकार येतो प्रफुल्लच्या बॅट बंद आणि स्कोरबोर्ड चौकार बरोबर संघाची धावसंख्या इथे मात्र लगावली जाते. प्रफुल्लवर 22. तुमच्या बाहेर इथे शफल झाले होते, शरीराचा वेध घेतला. इथे मात्र धावण्याचा प्रयत्न असेल, धावची संधी. येस, सॅक्रिफाईस करावं लागतं. विकेट इथे मात्र अपील केली जाईल पंचांकडे. फलंदाज बाद होतो, पहिला धक्का लागतो म्हणजे पाटील पावले. संगीत डीजे कैलासच्या माध्यमातून साईबाबाची आठवण करत असताना इथे तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांना एक सिंगलचा प्रयत्न इथे होता. टप्पा पण नक्कीच टप्पा पडला, बाहेर निघून गेला तर शफल झाला होता. शरीराचा वेळ घेतला होता बॉल नाही आणि इथे मात्र सिंगल घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज मंजित आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. पहिला धक्का रनआउटच्या स्वरूपात, धावच्या स्वरूपात पहिला धक्का इथे लागतोय श्री गणेश गिरवाडी संघाला. टप्प्याला धावा लगायला इथे मात्र 22-22 ऑन स्कोरबोर्ड. चौकार आला आणि त्यांचा मला कमबॅक केला. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळाली संकेत दिंडच्या माध्यमातून. संभाजी दिशेला टॉप पैस लागते. इथे देखील मोहम्मद क्षेत्रक्षेप नाही त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केली जाईल. फलंदाज योगेशच्या पाठवर एक सिंगल एवढं इथे बिरवाडी संघाला एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर दाफलकोट धावा आता मात्र लागायला गेल्या 23. कमबॅक केलं संकेतनं 16 धावा खर्च केला होता पहिल्या षटकामध्ये. या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केला आणि रनआउटच्या सोबत एक विकेट देखील संपादित केली. अधिक षटक संकेत कुलकर्णी यावेळी देखील हाताळला. काही करायची आहे खातुरी संघ 2 षटकासाठी तब्बल आपण 12 मिनिटे खर्च केली. उर्वरित 8 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक कंप्लीट करावे लागतील. 23 धावा लफडगाव आता मात्र लागायला गेल्यात 11.50. इथे मात्र धावा जमानत यश आलं. तुम्ही सुरुवात पाहायला मिळाली श्रीगणेश बिरवाडी संघाच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र या षटकात संकेत दिनकरनं काही प्रमाणात कमबॅक केलं, कारण फक्त 7 धावा दिल्या. स्ट्राईक एव्ही फलंदाज योगेश असेल 9 सेकंडला. प्रफुल्ल 4 चौकार प्रफुल्लच्या बॅटवर आतापर्यंत पाहायला मिळाल. अटॅकिंग क्रिकेट प्रफुल्ल देखील दाखवलंय. इथे योगेश स्विंग अँड पहिला बॉल वेग देखील चांगला पाहायला मिळाला. इन स्विंग होतो. इथे मात्र चेंडूच्या लाईन मध्ये येत नाहीये फलंदाज, त्यामुळे कुठेतरी एक फायदा उचलला गोलंदाज सनीने. पहिला बॉल डॉट पाहायला मिळतोय. यावेळी शफल करण्याचा प्रयत्न टॉपेज लागते. इथे मात्र शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न नक्कीच चांगला होता. प्रयत्नाला सलाम. चेंडू ट्रॅव्हल होतो, सीमारेषेचा वेध घेतो तिथे मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जातील. क्षेत्ररक्षक नक्कीच चेक करायचंय कोणत्या प्रकारचे इंजर्ड. नक्कीच चांगला प्रयत्न पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक माध्यमात. इथे 3 धावा मिळतात श्रीगणेश बिरवाडी संघाला. जे घेण्याचा प्रयत्न होता नक्कीच कुठेतरी आउटफील्ड थोडीशी खराब असता कारण इथे मात्र फंबल क्षेत्ररक्षक 3 धावा मिळतील श्रीगणेश बिरवाडी संघाला. 3 बरोबर धावसंख्या पाहू शकाल 26 या आकडे जाऊन पोहोचत्या. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. शॉर्ट फाईन क्षेत्ररक्षक माध्यमातून सनी बॉल मागोस जोड पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक फलंदाज प्रफुल्ल. प्रफुल्लच्या बॅट मधलं यावेळी A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका चेंडू सरळ येतोय सीमा रेषा पलीकडे डाऊन द ग्राउंड. हा दर्जेदार षटकार. अतिशय चांगला फटका ज्या वेगानं मात्र घेऊन आला त्या वेगानं चेंडू गिरकावून देतोय. ग्राउंड बॉलर बॅक ड्राईव्ह सेफ शॉट होता. यावेळी 7 धावा मिळतात. प्रफुल्ल नक्कीच अटॅकिंग क्रिकेट खेळतोय. 4 चौकार एक षटकाच्या बॅटवर आत्महत्या पाहायला मिळाला. इथे अकुटप्पाचा बॉल बॅटचा फ्लो पहिल्यांदा फिरून गेला आणि चेंडू मात्र नक्कीच थोडीशी गती कमी केली होती. चाणक्य पद्धतीची गोलंदाजी षटकार आला आणि त्यानंतर मात्र कुठेतरी इथे अतिशय चांगल्या टप्प्यावर चांगल्या पद्धती गोलंदाजी पाहायला मिळते. अकुटप्पाचा होता. बॅटचा फ्लो अतिशय वेगानं मात्र फिरला. त्यानंतर चेंडू निघून गेला. शरीराचा वेग इथे संघाचा कर्णधार आणि नीरज हसनगाव संघाचा कर्णधार 2 मिनिटाच्या आत मॅनेजिंगसाठी यायचं.
लेफ्ट सोबत एक सिंगल इथे मध्ये कमिट केली जाईल. योगेशच्या बॅट मधला बॅक फुटला गेले. स्क्वेअरच्या माध्यमाला डीप एक्स्ट्रा कव्हरला अतिशय चांगला फटका, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण झेल पकडला जातोय. बॅट्समन योगेश बॅक टू द पॅव्हलियन. तुम्ही लगेच निघाल ना? कुठल्या मार्गे जाता? आम्हाला 2 तास घरी पोहोचायला. नाही कुठल्या मार्गे हायवे जातात ना इथून शापूरवर ना, म्हणजे मला वासिमला सोडा. ठीक आहे. येस 2033 धावफलकावर इथे मात्र नक्कीच विकेट आतापर्यंत 5 झाले, 2 आणि बॉल झाले या षटकातले 5. नक्कीच तिथे 4 व्हीलर काढायची आहे बाहेर. टू व्हीलर वर आहेत का? 4 व्हीलर स्विफ्ट डिझायर या सफेद कलरची कोणाची असेल ती कृपया समोरच्या दिशेला आहे. नक्कीच आमचे बॅट्समन परावर्ती होतं, तिथे बॅट्समनला नक्कीच प्रकाश जातोय. स्विफ्ट डिझायर गाडी नंबर कायचा? सूर्याचा प्रकाश परावर्तित होतोय आणि इथे मात्र आमच्या बॅट्समॅनला थोडासा त्रास होतोय. कृपया समोरच्या दिशेला स्विफ्ट डिझायर सफेद कलरची जी कोणाची गाडी आहे त्यांनी नक्कीच साईडला काढायची. इथे हा फटका ऑनसाईडला करायचा प्रयत्न प्रफुल्लचा दुसरा प्रयत्न केला जाईल का? इथे या संबोधन क्षेत्राची धावची संधी असेल, अपील देखील केली जाते. पंच लगेच इशारा करायचे. इथे मात्र फलंदाज पोहोचला जातोय. पंच आपल्या इशाऱ्याकडे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. इथे प्रफुल्लच्या माध्यमातून स्कोरबोर्ड 35 धावा धावफलकावर लगावल्या जातात. ही फार महत्वाची होती प्रफुल्लची विकेट. इथे मात्र व्हेरी गुड रन विकेट पाहायला मिळते. शुभच्या बॉलवर 2 धावा आल्या. डबल बरोबर संघाची धावसंख्या 35. एंड ऑफ द थर्ड ओव्हर ऑन स्कोर 35. लॉस ऑफ 2 विकेट. चांगली सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना श्रीगणेश विरोधी संघाच्या माध्यमातून. हो ना, अरे हो ना बाबा, तुला ते सांगतो चालू आहे. तुला काय बघ आता ऐक. कृपया पंचांची कोणी इथे वाद घालणार नाही. खेळाचं शिस्तीचं प्रदर्शन दाखवा. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. कोणत्या प्रकारची दाद मागायची नाहीये. येस, पंचांच्या निर्णयाचा सन्मान फार महत्वाचा असतो. धन्यवाद. यापूर्वी सामन्याची मालिकेची आमच्या आदरणीय जयरामजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते शेंद्री वर्सेस आसनगाव या 2 संघादरम्यान जयरामजी भगत साहेब आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची. छापा गावधन संघ संघ नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. धन्यवाद. मागच्या मॅचचा हिरो इथे मात्र बॉलिंग मागं जिंकून किरण शेवटसाठी घेऊन स्कोरबोर्ड 35 35 धावा धावफलकावर लगावला गेल्यात. किरण बॉलिंग मागं सुजी होते. शेवटसाठी घेऊन मुख्य बास्केट इन करणं ऑन स्ट्राईक यावेळी फलंदाज आपण पाहू शकाल ललित. प्रफुल्ल अजूनही मनाच्या आतमध्ये आहे आणि प्रफुल्लकडे फार अपेक्षा, त्यामुळे नक्कीच अपेक्षा करत उतरला. ओव्हर पिच बॉल होता. इथे मात्र मिस केलं विकेट किपरने, पण तो मिस करू शकला नाही. शॉटमध्ये खेळाडू 2 धावा कंप्लीट केल्या जातील का? येस, 2 सिंगल कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या प्रयत्न केला जातोय. प्रफुल्ल बद्दल नक्कीच स्ट्राईकवर येण्याचा प्रयत्न प्रफुल्लच्या माध्यमातून करून प्रफुल्ल नक्कीच 2 धावा बाईच्या स्वरूपात पंच आमच्या इशारा करतात. 2 धावा इथे मेची 27 धावा धावफलकावर. चांगले बॉलिंग पाहायला मिळते. किरणच्या माध्यमातून पहिला बॉल नक्कीच ओव्हर पिच होता. फलंदाजीचा वेग देखील पाहायला मिळाला. मिस झाला होता बॅट्समन, नक्कीच मिस देखील झाला क्षेत्ररक्षक शुभम आणि यावेळी 2 धावा बाईच्या स्वरूपात मिळतात. श्रीगणेश बिवारी संघाला 27 धावा धावफलकावर लगायला गेल्या. 37 लॉस ऑफ 2 विकेट. फुलटॉस आहे याने समाज दिशेला खेळतात. इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न असेल. येस, इट इज आउट. चांगला झेल पकडला जातोय लॉंग ऑफला. इथे मात्र फलंदाज ललित बॅटचं पाहिलं. फलंदाज आपण नावं द्यायचं म्हणजे आतमध्ये
ललित बाद होतो इथे दुसऱ्या बॉलवर यश संपादित करतोय गोलंदाज किरण 37 37 धावा आतापर्यंत लगायला गेल्यात. चांगली सुरुवात पाहू शकाल श्रीगणेश भिलवाडी संघ आजच्या दिवसातला इथे पाहू शकाल सर्वोच्च स्कोर धावसंख्या मध्ये की तिसऱ्या मॅच मध्ये दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना श्रीगणेश भिलवाडी विपक्ष दुसऱ्या बाजूला पण ते पाहू शकाल खातिवली संघ पहिला सामना सकाळच्या सत्रामध्ये जिंकला होता 28 धावा डिपेंड करत असताना द्वितीय मैदानात चेसिंग केला होत्या गोलंदाज संघाविरुद्ध. की दुसरा राऊंडचा पहिला सामना खात्री संघ विपक्ष श्रीगणेश भिलवाडी. ऑन स्ट्राईक असेल फलंदाज यावी 4 चौकात 1 षटकाचा बादशाह प्रफुल्ल और पिच बॉल इथे मध्ये मोठा फटका टॉप पेज लागते. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज इथे येतोय. जेल मात्र चांगला पकडला जातोय किरणच्या माध्यमातून आणि प्रफुल्ल एक मोठा धक्का लागतोय. 4 चौका 1 षटकार चांगली फलंदाजी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि इथे मात्र 37 आकड्यावर 14 धक्का लागतो. प्रफुल्ल बॅट टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. तिथे 2 बॉलवर 2 सफाई टाकून यश संपादित करतो. इथे तिला बॉलवर ललितला माघार लागली त्यानंतर प्रफुल्ल जो चांगला टच मध्ये पाहायला मिळाला. 4 चौकार आपण पाहू शकत 1 षटकार प्रफुल्लच्या बॅट मधनं तब्बल पाहू शकतो 26 धावा वैयक्तिक प्रफुल्लच्या बॅट मध्ये पाहायला मिळाला. आणि हॅट्रिक यावी फलंदाज अपील इथे मध्ये नक्कीच केली जात नाहीये. डायरेक्टचा प्रयत्न एक सिंगल कंप्लीट केली जाईल. फलंदाज तुषारच्या बॅट मधनं लेग बायचा इशारा येतोय अंश हेमंत तावडे सरांचा आणि इथे एक सिंगल मात्र मिळते भिलवाडी संघाला. राफुलकर धावा आता मात्र लागला 38. तब्बल 3 बॉल नंतर एक सिंगल इथे मात्र मिळते. 4 बॉलवर 3 धावा खर्च केल्या. 2 मुळे यश देखील संपादित केले प्रफुल्लने. सगळी गोलंदाजी किरणच्या माध्यमातून शेवटच्या ओव्हरमध्ये इथे मात्र पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. 3 धावा आतापर्यंत आल्यात. इथे मात्र नक्की चांगली गोलंदाजी शेवटच्या 2 बॉलवर किती मोठी फटके मारण्याचा प्रयत्न असेल. भिलवाडी संघाचा 38 धावा आतापर्यंत राफुलकर लगावला गेला. टप्पा पहिल्यांदा स्विंग अँड मिस गतीमध्ये परिवर्तन इथे मात्र पाहायला मिळतोय किरणच्या माध्यमातून. आणि ज्या वेळी लेफ्ट हँड बॅट्समन एखाद्या उजव्या हाताच्या गोलंदाजीसमोर येतोय तिथे त्यांना एकच प्रयत्न असतो टप्पा पहिल्यांदा तिथून बाहेर घेऊन जायचा आणि तोच प्रयत्न इथे मात्र किरणच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गती देखील कमी होती. इथे बॅटचा फ्लो आधी फिरून गेला बॅट्समन मनीषचा. त्यामुळे नक्कीच शेवटचं काम विकेट किपरच्या हातामध्ये तिथून नक्कीच ड्रॉप पाहायला मिळतोय. यावेळी देखील स्विंग पाहायला मिळाला. इथे मात्र बीट होतोय विकेट किपर शॉर्ट मारण्याचं क्षेत्र बाजू चिरूच्या मागे जातोय. 2 धावा इथे कम्प्लीट केल्या जातील. तिसरा प्रयत्न इथे मात्र केला जातोय आणि थ्रो मात्र रॉंग एंडला येतो. इथे मात्र धावाची संधी असेल. यस फलंदाज बाद होतो. तिसऱ्या धावेसाठी 2 धावा कम्प्लीट केल्या जातील. डबल बरोबर संघाची धावसंख्या इथे मात्र येऊन पोहोचले 40 आकड्यावर. आवश्यकता असेल 41 धावांची. हा सामना जिंकण्यासाठी चिंतामण फाउंडेशन खातुली संघाला तोपर्यंत धावत आपण डीजे कैलासकडे.
जुना बॉल नाही घरी ठेवला. किरण आणि राजा करतोय ना बॅटिंग, पण आज काय झालं टार्गेट इथे मात्र सेट केलंय खात्री संघ समोर. मी थांबतोय परंतु या इनिंग मध्ये 21 टार्गेट ते कम्प्लीट करू शकेल का खात्री संघ? या ऐकूयात या इनिंगचं नव्हतं वर्णन. शहापूर तालुक्यातील अजून एक उत्कृष्ट समालोचक आमचे मित्र मॅन फ्रॉम जसई साजे शेख. 41 धावांचं टार्गेट आहे. शेवटच्या बॉलवर 38 धावांच्या 2 धावा कम्प्लीट केल्या. 40 तुमचं 12वा खेळ इथे आहे का? तुम्ही संघ 41 धावांचा टार्गेट आहे. टार्गेट कम्प्लीट करू शकेल का? या ऐकूयात मॅन फ्रॉम जर्सी साजिद शेख यांच्या जुवानीमध्ये या 4 ओव्हरचं धावतं वर्णन. नमस्कार. जिमात्र मैदान इथे जिमात्र नियोजन पाहायला मिळते. राज स्पोर्ट्स मेंगलपाडा राज चषक 2019 जिमात्र मैदानाच्यात पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मात्र या इनिंगचा जेव्हा मारण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न असं जातोय, चेंडू निर्धाव जातोय. चेंडू मात्र उचली घेतली होती परंतु चेंडू निर्धाव जातोय. जिमात्र संघाची धावसंख्या पोहोचली गेली. अजून सुद्धा गाठ गोललं गेलं नाही. पहिला चेंडू टाकला गेला. पहिला चेंडू मात्र सुरू. यावेळेस मात्र मैदानाच्या पाहायला मिळतो. जी मात्र धावसंख्या फलकावर लागली गेली जी 41 धावांचं मात्र आव्हान ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा उचलून घेतलेला चेंडू. चेंडू जातोय सर एसटी रक्षकाकडे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू मात्र मैदानाच्या पाहायला मिळतो. खूप वेगळं आयोजन पाहायला मिळतोय जिमात्र बेंगलपाडे संघाकडनं. ही मोठी टुर्नामेंट जिमात्र पाहायला मिळते मैदानाच्या राज चषक 2019. पुन्हा एकदा उंचावर टोलण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न मात्र खूपच चांगला प्रयत्न केला होता. प्रयत्न मात्र सफल जातोय. झेल पकडण्याचा प्रयत्न सफल जातोय आणि एक धाव मात्र जिमात्र धावफलकावर जी धावसंख्या लागली गेली. एक जिमात्र धावफलक सस्ते 1 धावेने मात्र मैदानाच्या मात्र सुरेख केले 2 संघ. गिरवाडी संघाने मात्र जी धावसंख्या लागली गेली 40 धावा आणि 41 धावांचं मात्र आव्हान ठेवलं आहे खातिवली संघाकडं. जी मात्र या षटकातील मात्र चौथा चेंडू. ललित जो मात्र गोलंदाजी मार्गवर सज्ज. तुम्हाला फलंदाज पाहायला मिळतील 2 मैदानाच्या. चांगले फलंदाज जे मात्र 5वा चेंडू. हा चेंडू मात्र निर्धाव जातो.
आणि 4 चेंडू समाप्त होतात. जी मात्र धावफलकावर धावसंख्या लागली गेली. जी मात्र 1 धाव. जी मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ललितकडनं. फलंदाजी मात्र ते काही सुरेख होत नाहीये. जी मात्र मैदानाच्या मात्र सुरेख कामगिरी बिरुवाडी संघाकडनं. पुढील चेंडू या षटकातील पुन्हा एकदा बांधारा अप्रतिम फटका जो मात्र पाहायला मिळतो मैदानाच्या. 4 धावेची जाळी. या 4 धावांमध्ये संघाची धावसंख्या पोहोचली गेली. जी मात्र 5 या धावसंख्येवर. या संघातील मात्र काही चेंडू शिल्लक जे मात्र मैदानाच्यात पाहायला मिळतील. जे मात्र सुरेख कामगिरी करतोय बिरुवाडी संघ. या संघातील शेवटचा चेंडू अजून मारण्याचा प्रयत्न केलेला प्रयत्न आज सफल जातोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जे मात्र मैदानाच्यात पाहायला मिळतोय. या मैदानात मात्र खूप ओढून घेतलंय मला, कारण की हा मैदान मात्र 1 नंबर मैदान पाहायला मिळालं आपल्याला. जे मात्र बेंगळ पाहिलं संघाकडनं खूप वेगळं आयोजन पाहायला मिळतंय. जे मात्र धावसंख्या धावफलकावर लागली गेली. एका षटकाच्या अखेरीस 5 धावा जमाता धावफलकावर लागल्या गेल्या. यावेळेस मात्र कृत्य षटक घेऊन येतोय. जे मात्र मैदानाच्या गोलंदाजीवर मार्ग बाला. सिम्बापीच्या कडक एक सुरेख गोलंदाज बाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस जे मात्र धावफलकावर धावसंख्या लागली गेली. छावा दाखवला 5 धावा ज्या मात्र धावफलकावर लागल्या गेल्या. आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन किरण जो मात्र मैदानाच्या पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर किरण, नॉन स्ट्राईकला राजा जे मात्र मैदानाच्या पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मारायचा जो घेऊन जाणार किरण जाळी जो मात्र मैदानाच्या आत. पहिला चेंडू किरण याचा. पहिला चेंडू मात्र सुरेख चेंडू. अप्रतिम चेंडू जो मात्र हाताळला गेलाय बाला याच्याकडनं. अप्रतिम चेंडू जो मात्र पाहायला मिळतो मैदानाच्या आत. मैदान मात्र गाजून टाकतोय बिरवाडी संघ जो मात्र गोलंदाजी मार्गवर बाळा. अप्रतिम चेंडू जो मात्र पाहायला मिळाला पहिलाच. या षटकातील मात्र पुढचा चेंडू बाळा किरण जाळी घेऊन जाणार. पुढचा चेंडू खोलवर टाकलाय. चेंडू जातोय एक्झाईट दिशेने. 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण. जी मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 7 या धावसंख्येवर. अप्रतिम चेंडू सुद्धा होता. चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. लोबुलटा चेंडू जो मात्र मैदानाच्या पाहायला मिळाला. दोन संघ मात्र येथे आमने सामने लढत आहेत. एक साईडला बिरवाडी संघ तर दुसऱ्या साईडला कातेवडी संघ. या षटकातील मात्र 3रा चेंडू घेऊन जाणार बाळा. यावेळेस मात्र पंचांचे 2 या धावेत. वाईट चेंडू सुरेख चेंडू आणि या सुरेख धावेने मात्र संघाची धावसंख्या धावून पोहोचली गेली. जी मात्र
आणि या धावसंख्येवर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते मला याच्याकडनं. आणि वस मारायचा फटका अटेम्प्ट केला होता, फटका यशस्वीरित्या मात्र येथे पार पडतोय आणि 6 धावांची जाळी जातोय. शिवपाचा जावा लगावलेला 6 धावा षटकार. मेसेज रेडी नाही करते. या षटकातील मात्र पुढचा चेंडू मागच्या मात्र चेंडूवर अप्रतिम फटका खेळला गेला. हे मात्र किरणच्या माध्यमातून हा चेंडू मात्र मारण्याचा प्रयत्न मात्र असोबत जातो आणि फलंदाज मात्र बाद होतोय. पंचांची मात्र येते वाद घालायचं नाहीये, पंचांची वाद घालायचं नाही तर पेनल्टीचा सामना करण्यात येईल. अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन. अप्रतिम गोलंदाजीची मात्र पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्ग जी मात्र पाहायला मिळाली बाला याच्याकडनं. यावेळेस मात्र फलंदाज बाद झाला. त्यावेळेस मात्र बिरवाडी संघाकडनं त्यावेळेस मात्र बिरवाडी संघाकडनं आनंद पाहायला मिळाला. आपल्याला दुःख जे पाहायला मिळालं ते खाती संघाकडनं अप्रतिम चेंडू टाकला गेला होता. बाळा याने जेमाच्या मैदानाच्यात जेमाच्या धावसंख्येवर धावसंख्या लागली गेली. 14 धावा जेमाच्या धावसंख्येवर लागल्या गेल्या. या षटकातील मात्र काही चेंडू शिल्लक. या षटकातील पुढचा चेंडू जो मात्र आता तो बाळा हा चेंडू मारलाय. खूपच चांगला चेंडू मारला गेला आहे. चेंडूवर मात्र एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न सफल. जुमात्र मैदानाच्या 2 धावा धावून पडून पूर्ण गेल्या. या 2 धावेने मात्र जिमात्र संघाची धावसंख्या पोहोचली गेली 16 धावसंख्येवर. या षटकातील मात्र काही चेंडू शिल्लक. हॅलो चेंडू पुढला चेंडू जो हाताला गेला बाला याच्याकडनं उलटा चेंडू मात्र येते. फायदा उचलू शकला नाही. बाकी संघ दुसऱ्या प्रयत्न केला होता. प्रयत्न मात्र सफल. या 2 धावांनी मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली जी मात्र 18 या धावसंख्येवर. 2 षटकांच्या अखेरीस मात्र जी धावसंख्या लागली गेली 18. 1 गड्याच्या मोबदल्यात 18 ही धावसंख्या पोहोचली गेली जी मात्र दाबल खबर. राख्या तो आला ना लाल 18 धावा इथे बदल धावसंख्येवर लगायला गेल्यात.
केस धावांचे टार्गेट ओव्हरचं पार करत असताना आतापर्यंत मला नाही का असेल पुढे मला पण पाहिजे 23 धावांची शिंदवानी फाउंडेशन खातुरी संघाला 12 बॉल मध्ये 23 धावा हे आव्हान असेल. बालू बालू की जर पाहू शकाल मागे इथे 12 धावा करणं गरजेचं असेल हा सामना इथून मला संपला नाही आणि दुसऱ्या षटकामध्ये 12 इथे पण पाहिलं 13 धावा खर्च केला. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या ललितने, त्यानंतर 12 13 धावा खर्च केला. 12 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी चिंतामण फाउंडेशन खातिवली संघासाठी सलमान फलंदाज पाहू शकाल. किरण नक्कीच एक षटकार लगावला होता, चांगली फलंदाजी. त्यानंतर राजा अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. राजाने देखील एक चौकार लगावला. संकेत ते देखील पाहू शकाल 4 धावा इथे मात्र नक्कीच वैयक्तिक कुठल्या ही जोडी मात्र नक्कीच जोडीवर पूर्णपणे इथे मात्र मला असलेल्या जोडीवर पूर्णपणे अशा अपेक्षा असतील. पाहू शकाल चिंतामण फाउंडेशन खातेरी संघाच्या 12 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. बिरवाडी संघ आपण खूप वेळ घेत आहे, वेळेचं भान ठेवायचं आहे आपल्याला. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल यावेळी बॉलर सुदाम यावेळी बॉलिंग सज्ज होतोय. 12 बॉल 23 धावांची आवश्यकता असताना हे षटक इथून मात्र फार महत्वाचं असेल खातेरी संघाच्या दृष्टिकोनातून आणि दुसऱ्या बाजूला बिरवाडी संघाच्या दृष्टिकोनातून. मुख्य बॅट्समन एन करणं पहिला बॉलची सुरुवात इथे मात्र समोरच्या दिशेला खेळत आहेत. चांगले कले तितकीच चांगली फेकी. पहिला बॉलवर इथे मात्र सिंगल येत नाहीये आणि पहिला बॉल इथे मात्र डॉट टेबल जातो. सुद्धा एक्सपिरियन्स मान यावेळी नक्कीच क्रिकेटचा पायशल क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्या कला आपला दर्जा दाखवतो. प्रत्येक बॉलवर असं टाइमपास करणं चुकीचं आहे. सातत्यानं बिरवाडी संघ वेळेचं देखील आपण मान ठेवायचं आहे. 20 मिनिटं जर आपण 4 षटके पूर्ण केले आहेत, पंचाची अपील येते. येस, तुम्हाला 2 धावांची पेनल्टी मिळेल. बिरवाडी संघाची देखील नोंद घ्यायची आहे. सज्ज होतं पुन्हा ओव्हर द विकेट. खराब बॉल यावेळी मात्र लॉंगच्या बाजूने उडवला. पंचाचा दोष देखील इशारा येतो. येस, इट इज अ बीमर आणि 1+4 या मात्र 5 धावा मिळतात. लॉंग लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर हा दर्जेदार चौकार. येस, फ्री हिट राहील या बॉलवर. इथे मात्र फ्री हिटचा सामना करेल बॅट्समन सुद्धा नक्कीच पाहू शकाल. तर राजा चांगला बॉल होता, फुल टॉस बॉल आहे त्यावर देखील बरसलाय मिड विकेटच्या टोक्यावर. इथे मात्र राजाच्या पाठवरनं A1 पडलीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. इथे मात्र नक्कीच आधी जशी घेत वैसी नसीब नो बॉल आला तर नो बॉल चौकार आला. त्यानंतर चौकार आल्याबरोबर इथे मात्र आत्मविश्वास वाढला बॅट्समन राजाचा. त्यांचं फ्री हिटच्या बॉलवर देखील बरसलं अफलातून बॅटिंग यावेळी राजाच्या मार्गामध्ये पाहायला मिळते. षटकार आला विकेटसाठी. इथे मात्र समीकरण विजयासाठी सोपवून ठेवलाय. 29 ऑन स्कोरबोर्ड 29 धावा. इथून पुढे 12 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी चांगला बॉल फुल लेनचा स्ट्रगल करायला लावलं समोरची शक्यता. इथे मध्ये प्रयत्न केला जातोय. धावची संधी असेल, स्ट्रगल करायला लागतं फलंदाजाला संकेत दिनकर. धावच्या स्वरूपात बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे कैलासच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजक म्हणून सर्वेसर्वा राज साहेब या नावाने संगीत देखील आपल्या शहापूर तालुक्यामध्ये नक्कीच तमाम आमचे लाईव्ह दर्शक पाहतात ते देखील ऐकतात. क्रिकेट जीवन पुन्हा एकदा यावेळी शिरगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आदरणीय लक्ष्मणजी बोरसाहेब यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. मी राजेशजी मिंगा यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित स्वागत इथे करायचं आहे. इकडे मात्र नक्कीच दिशा वरकटे गोलंदाज सुदामची ओव्हर द विकेटने पहिलं सन्माननीय लक्ष्मणजी बोरसाहेब यांचं स्वागत आमच्या आदरणीय राजेशजी मिंगा साहेब यांच्या शुभ हस्ते. आई इथे झेल घेण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न सलाप असेल.
तर पाहू शकाल बॅकवर्ड स्पेअर जे क्षेत्ररक्षक नव्हता इथे होता स्वतः एसटी रक्षक. हे पाहू शकाल तेवढं अंतर कव्हर करतोय, झेलण्याचा देखील प्रयत्न होता. नंबर लाईनला जो चेंडू पडतो 2 धावा. इथे मात्र राजाला मिळतील ऑन स्कोर बोर्ड. डबल बरोबर संघाची धावसंख्या 33 या आकड्यावर. इथून मात्र 7 आणि +1 8 धावांची आवश्यकता असेल आणि बॉल शिल्लक असतील म्हणजे मॅच मधले आतापर्यंत 4 बॉल झालेत. 8 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. टप्प्याचा बॉल बॅक कुठला गेलाय, कव्हर पॉइंट डोक्यावर उडवलं. इथे मात्र क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवलंय आणि चेंडू सरळ निघून जातोय थर्डमॅन बॉल लाईनच्या बाहेर. राजाच्या बॅट वर अजून एक दर्जेदार राज्यचषक चौकार. या चौकारापर्यंत इथे मात्र विजयाचं समीकरण सोपं करून ठेवलंय. आता मात्र फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. हे षटक फार महागात ठरलं. श्री गणेश बिरवाडी संघाला सुदामच्या माध्यमातून इद्या ओव्हरपिच बॉल होता. अक्षरशः स्ट्रगल करायला लावलं. हेलिकॉप्टर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, दूर जायचा प्रयत्न. इथे मात्र राजाची विकेट फार इम्पॉर्टंट होती. डायरेक्ट थ्रो केला होता, कॅरी केला नाही विकेट किपरने हा बॉल. आणि इथे मात्र 2 सिंगल अजून मिळाले जातात. स्कोर इथे मात्र लेवल चाललाय. फक्त एका धावेची गरज आहे. 6 बॉल इथे मात्र एका धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. चिंतामण फाउंडेशन खातील संघाला नक्कीच खऱ्या अर्थानं विजयाचा शिल्पकार अनुभवू शकाल बॅट्समन राजा. इथे तब्बल 3 चौकार इथे मात्र लगावले. 2 षटकार देखील लागला. 1 षटकार देखील लागला बॅट मध्ये पाहायला मिळाला. एंड ऑफ दिस थर्ड ओव्हर ऑन स्कोर बोर्ड अनुभवू शकाल 40. 1 धावेची गरज आहे इथून मात्र पुढे हा सामना जिंकण्यासाठी. झालं आता हे 2 किती इस 2 धावांची गरज आहे. 39 धावा झाल्या. 6 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. 6 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता इथून सामना जिंकण्यासाठी चिंतामण फाउंडेशन खातील संघाला. यावेळी उडवला बॉल समोरच्या क्षेत्ररक्षक इथे येतो वेगाने. इथे मात्र 1 सिंगल कंप्लीट केला. दुसरा देखील प्रयत्न केला जाईल का, अजून 1 धावांची गरज आहे. येस, या ठिकाणी मात्र विजय होतोय चिंतामण फाउंडेशन खातील संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक श्री गणेश बिरवाडी संघ. चला आपण क्षेत्ररक्षण लावून द्यायचं आहे.